हॅलो नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज होता गुरुवार, मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि आज दत्त जयंती होती आणि आज गुरुवार पण होता. सो आज सगळेच योग जुळून आले होते आणि इथं माझी सकाळ सकाळ गडबड चालली होती स्वयंपाक आवरायची. ताईंनी येताना दूध आणलं होतं, तेच मी तापत ठेवलं आणि आमचं दूध रात्रीचंच येतं रतिबाचं. सो तेही तापत ठेवलं आणि त्यानंतर मग पीठ मळायला घेतलं. आणि इकडे बघा, आजी कामावरून आल्यानंतर आजीचा डबा ठेवायची जबाबदारी आमच्यावर आहे. सो इथे बरं राघव मला त्रास देत होता, त्यामुळे आई म्हटला की मी भाजी वगैरे टाकते, तोपर्यंत तू त्याला झोपव. कारण तो ऋदू शाळेत जाताना सकाळीच आमच्यासोबतच उठतो, त्यामुळे त्याला या टायमाला झोप येते. सो मी त्याला झोपवलं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरला आणि मग देवपूजा करून घेतली. गुरुवारचेच मी सगळे देव उजळत असते माझे नेहमी, त्यामुळे ते आधी उजळवले आणि देवपूजा करून घेतली. गुरुवारची पूजा तर मी 4-5 वाजताच मांडणार होते. सो इथे माझी रेग्युलर देवपूजा झाली स्वामींची. त्यानंतर मग मी रुदाला आणायला शाळेत गेले. सो इथे गॅदरिंगची प्रॅक्टिस सुरू आहे. आमच्या रुदाने पण यावेळेस भाग घेतला आहे गॅदरिंगमध्ये. सो मी पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच. त्यानंतर आज दत्त जयंती होती आणि आमच्या इकडे दत्त मंदिर आहे. संध्याकाळी खूप गर्दी असते या रोडवरती. सकाळी पण बघा किती गर्दी झाली. आणि आम्ही इकडे गप्पा मारत मारत घरी पोचलो. त्यानंतर घरी आल्यानंतर पहिल्यांदा सगळं तर मी काम आवरलं आधी. त्यानंतर दुपारच्या वेळेला हार करायला घेतले. फुले यांनी रात्रीच आणले होते, पण माझ्या लक्षात नाही राहिलं बाबांना सांगायला की हार बनवून द्या म्हणून. नाहीतर ते खूप छान हार बनवून देतात. आणि इथं बघा, मी जे काम करते तेच काम राघवला पण करायचं असतं. कुठल्याही कामात मला मदत असते, म्हणजे असतेच कामं वाढवून ठेवायची. सो इथे मी हार वगैरे बनवून घेतला. स्वामींसाठी एक बनवला आणि देवीला तर मी फुलंच वाहणार होते, त्यामुळे फक्त एकच हार बनवला. आणि ते हार बनवण्यात पण आधीमध्ये बघा आमचं काय चालू आहे, फुलं फेकायचे काम चालू होतं. तर इथे हार वगैरे बनवला आणि त्यानंतर मी खाली गेले पूजा मांडण्यासाठी. आणि जाता जाता इथं बघा बाबांनी हे नागवेलीची रोप लावलेलं आहे. त्याला इथं सुंदर पानं आलेली मस्त. त्याच्यातले 3-4 पानं पूजेसाठी तोडून घेतले आणि भिंतीला पाठीमागे बॅकग्राऊंडला थोडंसं डेकोरेशन करावं म्हटलं. तर आज थोडंसं वेगळं व्हाईट कलरचं यांचं पंचा होता, त्याचंच मी डेकोरेशन बनवलं आणि नंतर पूजा मांडायला घेतली. सुरुवातीला तर आधी स्वस्तिक काढून घ्यायचं. आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता फूल वगैरे वाहून घ्यायचं आणि त्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं पाटाखाली किंवा चौरंगाखाली. आणि या सगळ्या गोष्टी मी असे बघत बघत यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघतच शिकले. कारण आधी पण मी करायचे, पण असं डिटेलमध्ये मी बघूनच शिकले. त्यानंतर मांडायला सुरुवात केली. सगळ्यात आधी तर आपण दिवा लावून घ्यायचा, कारण अग्नीच्या साक्षीनेच आपली जी काही पूजा असते ती देवांपर्यंत पोचली जाते असं म्हणतात. त्यामुळे आधी आपला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. आणि मी हळदी कुंकू लावून घेत होते, तर इथे बघा राघवला पण लावायचं होतं. असंच आमचं काही चालू असतं मध्ये मध्ये. त्यानंतर मी सगळी पूजा वगैरे मांडून घेतली. कॅमेरा ठेवून दिला, कारण कॅमेरा चालू असलं की कॅमेऱ्याकडेच लक्ष राहतं, पूजेकडे काही लक्ष लागत नाही म्हणून. आधी सगळी पूजा करून घेतली आणि नंतर रांगोळी काढायच्या वेळेस बघा इथं बघा रांगोळी सगळा पसारा करून ठेवल्यानंतर त्याला भूक लागली होती म्हणून त्याचे असे नखरे चालू होते. सो फायनली माझी महालक्ष्मी अशी दिसते. आणि हे वस्त्र तर रेडीमेडच होतं आणि हे पण खूप छान होतं. जेव्हा मी सुरुवातीला पूजा मांडायला घेतली होती त्यानंतर तेव्हा हे वस्त्र आईने मला घेऊन दिलं होतं. खूप छान कलर कॉम्बिनेशन वाटतं हे पण. सो इथे माझी छान अशी पूजा मांडून झाली आणि माझी महालक्ष्मी पण खूप छान दिसते याच्यामध्ये. तर संध्याकाळच्या वेळेला आज दत्त जयंती होती म्हणून बाबांनी सांगितलं होतं घेवड्यांच्या शेंगाची नैवेद्य दाखव, त्यामुळे मी साधंच वरण भात, घेवड्याची शेंग, चपाती आणि खीर बनवलं होतं नैवेद्यासाठी. आणि हृदयासाठी यांनी येताना सरप्राईज आणलं होतं, ते म्हणजे छत्री. त्याला गॅदरिंगसाठी लागत होती ती. हेच पाहिजे होते ना. अरे
आता डान्स करून दाखव बरं तसा. कर ना. कर की. असंच आहे बाई, एवढंच आहे. लॉक कशी होती? संध्याकाळच्या वेळेला मग सगळे आल्यानंतर मग आरती करून घेतली, नैवेद्य दाखवला. त्यानंतर आईंना पण निघायचं असतं नाईट शिफ्टला परत. आणि मग त्या गेल्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवण करतो आणि मग मी माझे उरलेलं काम किचन वगैरे स्वच्छ करायचं, भांडे वगैरे आवरते. आणि मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही थोडीशी डान्स प्रॅक्टिस पण करतो, कारण आता गॅदरिंग पण जवळ आले. सो असा होता आजचा मला व्लॉग. आणि कसा वाटला प्लीज नक्की कळवा. आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.